तुम्हाला जर कुठं कमी पडलं तर निश्चितपणाने तुम्ही सांगा. बस यापेक्षा जास्त न बोलता खूप 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 सांगण्यासारखं आहे. किती सांगावं, किती वर्णन करावं. आमचे नातू 2 आवळे जन्माला बरोबर महाराजांना फोन केला. दोघांची नावं महाराजांनी ठेवली. किती आमच्या परिवारावर प्रेम आहे मी सांगू शकत नाही महाराज. हे ऋण आम्ही कितीही जरी काही करण्याचा प्रयत्न केलो तरी तुमचे आशीर्वाद, तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही. एवढंच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि आपण आलात आणि वेळ दिलात, धन्य धन्य झालो. तर आता काही इच्छा राहील नाही महाराज. आता आमची कुठली पदं मिळावं, कुठल्या राजकारणामध्ये काही व्हावं, पण तुम्ही जे आलात हे सर्वश्रेष्ठ, जगामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर नरेंद्र महाराजांची भेट आमच्या संकुलाला झालेली आहे. तेच मी श्रेष्ठ मानणाऱ्यापैकी आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणारा म्हणून असाच शेवटपर्यंत महाराजांच्या सानिध्यामध्ये पायाशी राहण्याचा योग आमच्यासारख्या पामर माणसाला यावं, एवढीच भावना व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांना आम्ही कोणालाही सांगितले नाही, फक्त तुमच्या नावावर आले. कोणी महाराजांना काय शिस्त आवडते, ज्याला आपण डिसिप्लिन म्हणतो. आणि BA-MSच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितलं, महाराजांची भेट झाली, तुम्ही गुणवत्तेमध्ये या आणि चांगलं आयुष्य. तुमची बॅच भाग्यवान आहे की तुमच्या बॅचला, या कॉलेजला माननीय नरेंद्र महाराजांची या संकुलाला भेट झाली. तुमच्या एवढे भाग्यवान आता पुढची टीम राहणार नाही, एवढे भाग्यवान तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझे विचार या ठिकाणी थांबवतो. श्री गुरुदेव. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. निमित्त काही असो, परंतु तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि तो मला वाटतं गोजेगावकरांनी पूर्ण केलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आता आमचे दौरे बंद झालेले आहेत. आम्ही पूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जायचो वर्षातून एकदा. आता कार्यक्षेत्र वाढलेलं आहे, वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामुळे आता ते जाणं शक्य होत नाही. आणि म्हणून आम्ही आपल्या पीठांवर येतो. आता आम्ही तेलंगणा पीठावर चाललेलो, आपल्या पूर्वनियोजित दौऱ्याप्रमाणे तेलंगणा पीठावर चाललो आहे. आणि गोजेगावकर साहेब जे आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार आहे, त्यांच्या प्रेमापोटी का होईना आपल्याला सर्वांना हा एक सुवर्णक्षण हे योग जुळून आलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर अत्यंत आनंदानं ऊर भरून आलेला आहे. दुपारची वेळ आहे, भुकेची वेळ आहे, तरीसुद्धा सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करून या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल तुम्हाला आमचे आशीर्वाद आहेत. या ठिकाणी 28 संकुल जे आहेत, वेगळ्या प्रकारची फॅकल्टी ज्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचा जर समाजाला उपयोग होत असेल तर आम्हाला नक्कीच त्याचा आनंद होईल. कारण माझी शिकवण आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आणि माझ्यासोबत जे आहेत त्यांना त्यांच्या हातून सत्कर्म कसं घडेल, आमचं संतांचं कामच असं आहे. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा. म्हणजे आम्ही घडलो, तुम्ही ऐकताना वेगळं ऐकलेलं, त्यामुळे ती गडबड झालेली आहे. मी म्हटलंय आम्ही बी घडलो आणि तुम्ही पण घडा. तुम्ही ऐकताना वेगळं ऐकलं की आम्ही बिघडलो आणि तुम्ही पण बिघडा. पण काय हरकत नाही, साधू संतांच्या संगतीमध्ये जर आपण बिघडलो तर वाईट काहीच होत नाही. कारण इथे अशा प्रकारे शिकवलं जातं की आपल्याला जन्माला आल्यानंतर नावरूप करून आपल्याला जायचंच आहे, परंतु मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव झालं पाहिजे. यासाठी आम्ही आपल्यासारख्या सर्व भक्तगणांना आवाहन केलं. आणि आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण 86वा बॉडी डोनेट केलेला आहे. कालपर्यंत 85 होता, आज एक झालेला आहे बॉडी डोनेट. 86 बॉडी डोनेट झाले. ही सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. हिंदू धर्मामध्ये कोणी पैसे देईल, जमीन देईल, म्हणजे दान वेगळ्या प्रकारचं करेल, परंतु नातेवाईकाचं मरणोत्तर देहदान करणं ही फार कठीण काम आहे.
कारण आपल्या धर्मामध्ये 16 जे संस्कार आहेत त्या 16 संस्कारातला शेवटचा संस्कार आहे अंत्येष्टी. तर हा अंत्येष्टी जो आहे हा फार महत्त्वाचा असतो आणि त्याला आपले नातेवाईक जरी भेटू शकले तर म्हणून तो रक्षा विसर्जन जो कार्यक्रम आहे तो आपल्या धर्मामध्ये सांगितलेला आहे. किमान रक्षा विसर्जनाच्या वेळी तरी मग त्याला आपल्या इकडे मला वाटतं राख सावडणे म्हणतात. तर ती राख सावडण्यासाठी तरी आपण आलं पाहिजे. म्हणून अगदी लांब दूर कुठूनही नातेवाईक असला तरी तो येतो का तर आता शेवटचं दर्शन आहे म्हणून. आणि आपण सर्वजण माझ्यावर किती प्रचंड प्रेम करता. माझ्या प्रेमाखातर आतापर्यंत ही क्रांती आहे, हिंदू धर्मातली क्रांती आहे हे लक्षात घ्या. की मेल्यानंतर देह शासकीय महाविद्यालयाला जायचा ही फार मोठी क्रांती आहे. आम्ही सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे तुमचे नातेवाईक जे मरणोत्तर म्हणजे मृत्यू पावल्यानंतर देह द्या आणि एवढं प्रेम संपादन करणे ही सोपी गोष्ट नाही आहे. मी खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारखे भक्तगण मला प्राप्त झाले. म्हणून या अल्पावधीमध्ये आतापर्यंत आपण 86 देहदानाचं कार्य करू शकलो. हे कार्य समाजाची चळवळ झाली पाहिजे, समाजाने ते केलं पाहिजे. कारण समाजाला दिशा देण्याचं काम संतांनी करायचं असतं. संतांनी कधी पैसे जमा करायचे नाही. पण माझा ड्रेस बघा त्याला किसत नाही काही. एवढा मोठा ट्रस्ट आहे, 13 ठिकाणी आपली पीठं आहेत. पण कुठल्या म्हणजे या ट्रस्टवर मी कुठेही विश्वस्त नाही, ट्रस्टी नाही, काही नाही. ते पण ॲम्ब्युलन्स सेवा करतात की ज्या कुठल्याही जाती धर्माचा तो माणूस असू दे त्याला ताबडतोब येऊन 8 ते 10 मिनिट गोल्डन आवर जो असतो त्याच्यामध्ये 8-10 मिनिटामध्ये त्या पेशंटला उचला, नजीकच्या हॉस्पिटलला घेऊन जा, त्याचे प्राण वाचवा. हे पुण्य राहणार आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर दुसरी चळवळ आपली आहे ती अवयवदानाची. आतापर्यंत 12 लोकांनी परवा जानेवारीमध्ये आम्ही सांगितलं की आपण बॉडी डोनेट करतोय. मला खात्री आहे की या 1.5-2 महिन्यामध्ये 100पर्यंत जाईल संख्या. त्याच्यामुळे ते काम करायचंच आहे. परंतु त्याचबरोबर अवयवदान पण केले पाहिजे आपण. आणि त्याप्रमाणे आता 12 आतापर्यंत अवयवदान झालेलं आहे. तर अशा प्रकारची चळवळ उभं करणं, समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देणं. आज गोजेगावकर साहेब जे आहेत, आम्ही का आलो इकडे तर त्यांचं जे कार्य आहे समाजाप्रती कार्य आहे. आज इथे जे त्यांनी 28 संकुल उभी केले त्याच्यातून घडणारा जो माणूस आहे तो भविष्यामध्ये चांगलाच घडणार. आपल्याकडे नाणीजला नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत CBSE बोर्डाचं शिक्षण आपण आपल्या संस्थानातर्फे देतो, फुकट आहे ते. त्याच्या पाठीमागचा माझा उद्देशच असा आहे की एक पिढी घडली की पुढची पिढी जी आहे ती त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे घडू शकतं. कारण शिक्षण हे आपले नेत्र आहे आणि आपण शिक्षण घेतलं पाहिजे. कारण अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून आपल्याला जगता आलं पाहिजे. व तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा. मी जीवनाची त्रिसूत्री सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन तुमचं अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशा त्रिसूत्रीने जगा तर या अध्यात्म विज्ञान युगामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे जगता येईल. आणि जे आज कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या, नुसतं विज्ञान करून चालत नाही. कारण विज्ञानामुळे स्पर्धक तयार करता येतो परंतु माणूस नाही करता येत. म्हणून माणूस निर्माण होणं गरजेचं आहे. परवा आपण TV वर कालपासून बघतोय, त्याच्या अगोदरपासून बघतोय, सरपंच संजय देशमुख जे आहे यांची हत्या झाली. ती हत्या करणारी माणसंच आहे. पण पशुलाही लाज वाटेल अशा प्रकारचं जे पशुहीन काम केलंय ते का केलंय तर संस्कारांचा अभाव आहे. त्या संस्कार कोण देतं तर अध्यात्म देतं. अध्यात्म एक शास्त्र आहे, हे नीट समजून घ्या. आणि अध्यात्मशास्त्र जे परमात्मा परमेश्वर याची जी संकल्पना मांडतो ती अध्यात्माला हे मान्य नाही आहे की गणपतीला सोंड आहे, त्याला हात आहेत, सरस्वती देवीच्या हातामध्ये विणा आहे. हे आम्ही साधू संतांनी केलेलं आहे. शुभ प्रारंभी वंदन तुला आमचे विश्वपाला, सत्वर यावे भजनालय. अभंगामध्ये मी सांगितलंय की निर्गुणी देवा तुला सगुण, साधू संतांनी हा करुणा, आरंभी रे तुला स्थापिला, विघ्नहर्त्या पूजिला. अशा प्रकारे त्या निर्गुण परमात्म्याची व्याख्या मी केलेली आहे. त्या निर्गुण परमात्मा तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये आहे. आमचे जे वेद आहेत ते वेद हेच सांगतात तत्वमसी, की ते तत्व चराचरातलं जे चैतन्य आहे हे चैतन्य तूच आहे. तर हे चैतन्य तूच आहेस हे बघायला अध्यात्मशास्त्र शिकवतं. म्हणून आज अत्यंत काळाची गरज आहे की माणसानं अध्यात्मवादी असलं पाहिजे. आपलं मन अध्यात्मवादी ठेवा, डोळे विज्ञानवादी ठेवा तर नक्की स्पर्धक पण बनू. आणि तो खिलाडू वृत्तीचा स्पर्धक माणूस म्हणून, ज्याच्यामध्ये माणुसकी नावाचा जो धर्म आहे, आपल्या वेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत,
त्या धर्माच्या पलीकडे घेऊन कोण जातं तर अध्यात्मशास्त्र घेऊन जातं. म्हणून अध्यात्माची कास सोडू नका. अध्यात्म